नवऱ्याचा काका पाहुणा म्हणून आला. सकाळी त्याने बेडरूममध्ये नवरा बायकोला ते सर्व. पूनमच्या अंगावर तर काहीच नव्हतं. तिच्या सासऱ्याने तिला तसंच बघितलं. पूनमचा नवरा ड्युटीला गेल्यावर सासरेबुवाने बेडरूममध्ये पूनमला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूनमचा नवरा इंजिनियर होता. पूनम आणि तिचा नवरा एका फ्लॅटमध्ये राहत होते. तो फ्लॅट किरायानेच होता. ते दोघेच राहत होते. पूनमला सासू सासरे नव्हते. तिच्या नवऱ्याला त्याच्या काकाने शिकवलं होतं. एकदा पूनमचा चुलत सासरा म्हणजे तिच्या नवऱ्याचा काका त्यांना भेटायला आला होता. काकाला यायला रात्री उशीरच झाला होता. पूनमचा नवरा त्याच्या काकांना आणायला स्टेशनवर गेला. काका घरी आल्यावर तिघांनी सोबत जेवण केलं. पूनमचा चुलत सासरा पूनमलाच बघत होता, कारण तिने नाईट ड्रेस घातलेला होता, टी शर्ट आणि हाफ नाईट पॅन्ट. पूनमने तिच्या सासऱ्याला हॉलमध्ये अंथरूण टाकून दिलं. पूनम आणि तिचा नवरा बेडरूममध्ये गेले. बेडरूममध्ये गेल्यावर पूनम नवऱ्याला म्हणाली, तुमचे काका सारखे माझ्याकडे का बघत होते? पूनमचा नवरा म्हणाला, तू कसे कपडे घातले आहे ते त्यांना आवडलं नसेल. पूनमला वाटलं की तिचा चुलत सासरा दुसराच विचार करत आहे तिच्याबद्दल. नंतर दोघं नवरा बायको सकाळी सकाळी जागे झाले आणि त्यांनी त्यांचं काम. त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडाच होता आणि अंगावर तर काहीच नाही. ते दोघे विसरले होते की त्यांचा काका पाहुणा म्हणून आलेला आहे. ते तर बिनधास्तपणे बेडरूममध्ये. पूनमच्या आवाजाने तिच्या सासऱ्याला जाग आली. पूनमचा असा आवाज का येत आहे हे बघायला तिचा सासरा बेडरूमकडे गेला. तो जसा दरवाजाजवळ आला त्याने तर आतमध्ये जे काही सुरू होतं ते बघितलं आणि तिथेच उभा राहून बघू लागला. पूनमच्या अंगावर तर काहीच नव्हतं. तिच्या सासऱ्याने पूनमला तसंच बघितलं. पूनमची नजर दरवाजाकडे गेली आणि तिने बघितलं की तिचा सासरा तिथे उभा आहे आणि सर्व बघत आहे. ती नवऱ्याला खुणवत होती, पण तिचा नवरा खूप मग्न झाला होता. पूनम म्हणाली, सासरेबुवा बघत आहे. तेवढ्यात तिचा सासरा लगेच निघून गेला. तिच्या नवऱ्याने बघितलं तर तिथे कोणी नव्हतं. पूनमचा नवरा म्हणाला, कोणी नाही तिथे, आणि तो परत सुरू झाला. थोड्या वेळाने पूनम किचनमध्ये गेली आणि ती चहा नाश्ता करू लागली. सासऱ्यापुढे जायला पूनमला आता लाज वाटू लागली होती, कारण तिला माहिती होतं तिच्या चुलत सासऱ्याने सर्व बघितलं. पूनमचा नवरा आता त्याच्या ड्युटीवर गेला. पूनम तिच्या बेडरूममध्ये होती. काका बेडरूममध्ये गेला आणि पूनमला म्हणाला, पूनम, मी तुम्हाला सकाळी बघितलं. पूनम आता शरमली. ती काहीच बोलत नव्हती. तिच्या सासऱ्याने तिला पाठीमागूनच पकडलं. पूनम म्हणाली, काका, हे काय करता तुम्ही? काका म्हणाले, पूनम, तुला तर माहीत आहे, तुझी काकू जेव्हापासून सोडून गेली मी एकटा पडलो. मला पण थोडं. सासरेबुवाने तर पूनमला सोडलंच नाही. तिला घट्ट पकडलं होतं. पूनम म्हणाली, सासरेबुवा सोडा आता, खूप झालं तुमचं. पूनमने रागाने तिच्या चुलत सासऱ्याला तिथून जायला सांगितलं. तिच्या सासऱ्याचं असं वागणं तिला मुळीच पटलं नव्हतं. तिचा सासरा पूनमला म्हणाला, तुझ्या नवऱ्याला काही सांगू नको. पूनम म्हणाली, तुम्ही जा मग आता गावाकडे, मग सांगणार नाही मी. तिचा सासरा लगेच निघून गेला. नवरा ड्युटीवरून आल्यावर नवऱ्याने विचारले, काका कुठे आहे? पूनम म्हणाली, त्यांना काही काम होतं, ते गेले गावाकडे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.